नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण उबाळे आणि आपण एका शिंदोळीच्या हे झाड आहे, शिंदीचं झाड, शिंदोळे आलेले आहेत त्याला. असं 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 मी आता जातो. तर मित्रांनो, शिंदोळी जी आहे ही शिंदीचं झाड आहे बघा. आपण ह्याला मराठवाड्यातली, बीड जिल्ह्यातली खजूर, गावरान खजूर म्हणू शकतो. लहानपणी, माझ्या लहानपणी, माझं वय 40 आहे, माझ्या लहानपणी आमच्या नदीच्या काठाला हजारो संख्येनं या शिंदीचे झाडं होते. आज अक्षरशः सांगतो एकही नाही. बीड जिल्ह्यातून या शिंदीचे झाडं नामशेष होत आहेत. तुम्हाला या शिंदीचं सांगतो, पूर्वी हे जे दिसतंय का, पन्हाळी म्हणते त्याला, ही काढून ह्याच्यापासून झाडू बनवायचे. आणि आता ह्या दिवसामध्ये म्हणजे जून महिना सुरू व्हायच्या दरम्यान, मे ते जूनमध्ये हे जे फळं दिसतात का आलेले, आता अस्सल फळ पिकलेले बघा. ह्या शिंदोळ्या खायचे. पूर्वी गरिबी खूप होती आणि हे मिळायचे नाही खारखान बिरखान. या शिंदोळ्या खायचो आम्ही, वारा असलेले शिंदोळ्या खायचो. या शिंदोळ्या दाखवतो पिकलेला माल आहे, एकदम पिकलेला माल आहे. फक्त ह्याच्यात आणि खारखात एवढाच फरक आहे की ह्याला मांस कमी असतं, खारकाला मांस जास्त असतं. नाही तर ही खारीकच आहे. अशी शिंदोळी बघा, हिचं जतन आपण केलं पाहिजे. आता मी आणि शिंदे सर या किती आले बघा, घोसच्या घोस आलेले आहेत. आम्ही हे खाणार आहोत. अशा पद्धतीने शिंदोळी खा लय गोड आहेत. डोळे लागत हे करा, वार फुटले, खाली वाकून जा बघा. अत्यंत गोड, मधुर आणि ह्याला घोस आलेले आहेत बघा. असे घोस आलेले आहेत, बघू शकतो.